विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यल गडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्रफी, KRT आर्ट, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, आपण SYBAच्या सेमिस्टर 3चा पेपरचा कोड आहे आपला GG 220 जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल. ह्या चॅप्टरमधील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राची प्रशासकीय व्यवस्था या चॅप्टरचा आपण मागील काही तासिकांपासून चर्चा करत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण महाराष्ट्रातील वेगवेगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विभाग किंवा महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग म्हणजेच कोकण विभाग असेल, पुणे असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, अमरावती विभाग असेल किंवा नागपूर विभाग असेल, या प्रत्येक विभागाची असणारे क्षेत्रफळ, प्रत्येक विभागामध्ये येणारे वेगवेगळे जिल्हे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये येणारे वेगवेगळे तालुके यांची सविस्तर माहिती आपण मागील तासिकेमध्ये घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तसेच मागील तासिकेमध्ये आपण रिजनल डिस्ट्रीब्युशन किंवा रिजनल रिजनल डिव्हिजन ऑफ महाराष्ट्र याचाही आपण मागील तासिकेमध्ये अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता महाराष्ट्राचं असताना आपल्याला महाराष्ट्राची वैशिष्ट्ये जर आपण बघितली तर कोकणाकडे गेल्या तर कोकणात असणारे महाराष्ट्राची असणारी वैशिष्ट्ये याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. म्हणजेच महाराष्ट्राची वैशिष्ट्ये अभ्यासत असताना आपल्याला की कोणकोणत्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला महाराष्ट्राची वैशिष्ट्ये अभ्यासावायची आहे हेही बघता येईल. म्हणजेच बघितल्यानंतर महाराष्ट्राची वैशिष्ट्यांचा विचार करत असताना आपल्याला पहिल्यांदा पाहिली पाहिजे त्याची प्राकृतिक रचना कशी आहे. म्हणजेच प्राकृतिक रचनेचा जर विचार करत असून कोकणात असणारी कोकणाची प्राकृतिक रचना, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात असणारी पश्चिम महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, त्यानंतर मराठवाड्याची प्राकृतिक रचना आणि विदर्भाची प्राकृतिक रचना याचाही आपल्याला सविस्तर चर्चा करावी लागेल. त्यानंतर नदी प्रणाली असेल, म्हणजे पश्चिम वाहिनी नद्या असतील किंवा पूर्ववाहिनी नद्या असतील, या प्रत्येक नदीचे असणारे वैशिष्ट्ये असतील किंवा त्यानंतर महाराष्ट्रात उगम पावणाऱ्या नद्या असतील, त्यांना येऊन मिळणाऱ्या उपनद्या असतील, याचाही विचार करणे आपल्याला अंगीभूत महत्त्वाचं ठरणार आहेत. त्यानंतर पुढचं एक वैशिष्ट्य येतं की हवामान, की हवामानाचा बद्दल विचार केला तर आपण कोकणामध्ये असणारे महाराष्ट्रातील हवामान, तसेच विदर्भात असणारे महाराष्ट्राचे हवामान आणि त्याच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या हवामानामध्ये विविधता आपल्याला दिसून येते. त्यानंतर मृदेच्या बाबतीत जर बघितलं गेलं तर मृदा ही कोकणामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारची मृदा सापडते, महाराष्ट्रात असणारे मराठवाड्यात वेगळ्या प्रकारची मृदा सापडते. म्हणजेच मृदेचं ही वैशिष्ट्य आपल्याला दिसून येईल. वनस्पतीच्या बाबतीतही तसाच विचार करत गेलो तर की सह्याद्रीच्या पर्वतामध्ये सापडणाऱ्या वनस्पती, तर विदर्भात आढळणाऱ्या वनस्पती, त्यानंतर मराठवाड्यात आढळणाऱ्या वनस्पती याचाही आपल्याला वेगवेगळे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतील. त्यानंतर पशुधनाच्या संदर्भात आपण जर विचार केला तर कोकणामध्ये असणारे पशुधन, तसे विदर्भात असणारं पशुधन आणि मराठवाड्यात असणारं किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणारं पशुधन याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर जलसिंचन हा सर्वात महत्त्वाचा किंवा शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक मानला जातो. कोणत्याही शेतीचा विकास जर व्हायचा असेल तर त्या ठिकाणी जलसिंचनाची आवश्यकता. मित्रांनो, आपण महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यामध्ये पहिल्यांदा बघणार आहोत की प्राकृतिक रचना कशी आहे. महाराष्ट्राची प्राकृतिक रचनेचा विचार करत असताना की महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये कोकण किनारपट्टी असेल, सह्याद्री पर्वत असेल किंवा पश्चिम घाट किंवा डोंगराळ प्रदेश असेल किंवा महाराष्ट्र पठार असेल, असे 3 विभाग पडले आहेत. पहिला जो आहे तो म्हणायचं कोकण किनारपट्टी, दुसरा सह्याद्री पर्वत किंवा त्याला दुसरं नाव आहे पश्चिम घाट किंवा डोंगराळ प्रदेश म्हटलं तरी चालेल, आणि तिसरा जो आहे हा महाराष्ट्राचे 3 प्रमुख पठार प्राकृतिकदृष्ट्या पाडण्यात आलेले आहेत. म्हणजेच याचाच विचार करत असताना आपल्याला ह्या 3 प्राकृतिक रचना म्हणजे थोडक्यात ही त्याची वैशिष्ट्ये झाली. म्हणजेच प्राकृतिकदृष्ट्या 3 विभाग या ठिकाणी पाडले गेलेत. आता त्या विभागाचा विचार जर केला तर अरुंद आणि चिंचोळ्या किनारपट्टीचा आणि सकल असा डोंगराळ प्रदेश आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर सर्वात पुढे गेल्यानंतर कोकण किनारा जो असेल, कोकण किनारा हा दातिवार खाडी असेल किंवा वसईची खाडी असेल, राजापूर खाडी असेल किंवा तेरेखोल खाडी असेल, इत्यादी खाडीयुक्त असाही आपला जो प्राकृतिक रचना किंवा या ठिकाणी किनारपट्टीचा भाग आपल्याला दिसून येईल. त्यानंतर काही ठिकाणी किल्ले आहेत, वसई किल्ला असेल, जंजिरा असेल, सिंधुदुर्गसारखे किल्लेही त्या ठिकाणी आपल्याला ह्या समुद्रकिनारी पाहायला मिळत असतात. म्हणजेच त्यानंतर पुढे गेल्यानंतर किनारपट्टीला समांतर असला आपला सह्याद्री पर्वत आहे आणि पश्चिम घाट म्हणतो आपण त्याला,
हा पश्चिम घाट सर्वात महत्त्वाचं काय कार्य करत असेल तर तो जलविभाजकाचं कार्य करतो. जलविभाजक म्हणजे काय, तर जलविभाजक म्हणजे दोन नद्या जलाचं विभाजनाचं काम करणं, म्हणजे पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्यांचा जलविभाजक म्हणून सह्याद्री पर्वताची ओळख आपल्याला सांगता येईल. थोडक्यात म्हणजे सह्याद्री पर्वत हा जलविभाजक म्हणून आपण समजलं गेलं पाहिजे. गोदावरी किंवा कृष्णा नदी ह्याप्रमाणे तिच्या अनेक उपनद्या या सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावलेल्या आहेत. पण सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावून त्या बंगालच्या उपसागराला मिळतात. पण कळसुबाई, साल्हेर, सप्तशृंगी अशी काही काही मोठी शिखरं आहेत. ते शिखरंही आपल्याला या ठिकाणी ह्याच प्राकृतिक रचनेमध्ये आपल्याला एक सांगत असतात. त्यानंतर काही थोडे मोठे काही घाटमाथे आहेत. उदाहरणार्थ माथेरान असेल, महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल, यासारखे काही घाटमाथेसुद्धा त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. त्यानंतर काही घाट पण आहेत. आता घाट म्हणजे का, खळघाट असेल, बोरघाट असेल, फोंडा घाट असेल, यासारखी घाटही म्हणजे ह्या प्राकृतिक रचनेमध्ये येऊ जातात. त्यानंतर सह्याद्रीपासून शंभू महादेव डोंगररांगा, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, त्यानंतर सातमाळा डोंगररांग, या डोंगररांगाही या पठारावर पसरलेल्या आहेत. म्हणजेच आणि असा हा थोडक्यात सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाटाचा डोंगराळ प्रदेशाचा आपण विचार करतोय. त्यानंतर बराचसा भाग दख्खनच्या पठाराने व्यापला आहे. म्हणजे आपलं जे महाराष्ट्र पठार हे दख्खनच्या पठाराचाच एक भाग आहे. त्या महाराष्ट्राच्या पठारावर आपल्याला बक्काच व्यापलेला असल्यामुळे डोंगर रांगावर अहमदनगर पठार असेल, सासवडचं पठार असेल, औंध पठार असेल, बुलढाणा पठार असेल किंवा मालेगाव पठार असेल किंवा तोरणमाळसारखी पठारे असेल, अशा वेगवेगळ्या पठारांनी असा महाराष्ट्राचा हा पठार हे व्यापले गेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे प्राकृतिक रचनेचे आपल्याला 3 भाग करता येतील: कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार किंवा सह्याद्री पर्वताचा किंवा पश्चिम घाटाचा जो भाग येतो त्याला. अशा प्रकारे प्राकृतिक रचनेने ह्या 3 गोष्टी आपल्याला समजू शकतात की प्राकृतिक रचनेमध्ये कोकण किनारपट्टी कशी आहे, सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाटाचा भाग कसा आहे, आणि महाराष्ट्र पठार म्हणजे महाराष्ट्र पठारावर असणारे वेगवेगळे पठारं कोणकोणती किंवा तो दख्खनच्या पठाराचा भाग आहे, असंही आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. अशा प्रकारे या ठिकाणी हे झालं महाराष्ट्राचं पहिलं वैशिष्ट्य की त्याची प्राकृतिक रचना कशी आहे. त्यानंतर आपण प्राकृतिक रचनेचा पुढचा जो भाग येतो तो नदी प्रणाली. आता नदी प्रणाली म्हणजे काय, तर नदी प्रणाली म्हणजे नदीला येऊन मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या असतात आणि त्यात उपनद्या असतील तिच्या, त्यानंतर तिला येऊन मिळणारे तिच्या छोटे नाले असतील, ह्या सर्व मिळून त्याची नदी प्रणाली तयार होत असते. आता महाराष्ट्राच्या तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे सह्याद्री हा जलविभाजक आहे. म्हणजे जलविभाजकामुळे 2 त्यांनी नद्या चे विभाजन केले आहे. थोडक्यात पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या. पूर्ववाहिनी म्हणजे ज्या पूर्वेकडे वाहतात त्याला पूर्ववाहिनी म्हणायचं. पश्चिम वाहिनी म्हणजे पश्चिमेकडे वाहतात म्हणजे पश्चिम वाहिनी म्हणायचं. अशा या सह्याद्रीच्या किंवा पश्चिम घाटामुळे हे ह्या पश्चिम घाटात जलविभाजकामुळे पूर्ववाहिनी आणि पश्चिम वाहिनी अशा 2 नद्यांचे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतात. आता ह्यात सातमाळा डोंगररांगा असेल किंवा अजिंठा डोंगररांगा असेल किंवा हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा असेल किंवा शंभू महादेव डोंगररांगा असेल, हे त्याचे उपजलविभाजक म्हणजे थोडक्यात हे सुद्धा जलविभाजकाचं काम करतात. म्हणजे कोणतं सातमाळा डोंगररांग किंवा हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, शंभू महादेव डोंगररांग हे उपजलविभाजक म्हणून आपल्याला पाहायचं. त्यामध्ये कोणकोणते येतात अनुक्रमाने गोदावरी असेल, भीमा असेल, कृष्णा असेल, त्यानंतर ह्या पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या ही आपल्याला माहिती आहे की गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्या पूर्वेकडे वाहतात. पुढे ते आंध्र प्रदेश आणि कर्नाटक वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतं. हे आपल्याला माहिती आहे सर्वांना सर्वश्रुत की बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्या पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये पूर्व पश्चिम दिशेने तापी, पूर्णा, नर्मदा नदी वाहत जाते आणि इतर कोकणामध्ये असणारी उल्हास नदी असेल किंवा सावित्री नदी असेल, या नद्या पश्चिमेस वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळत असतात. म्हणजे ही झाली थोडक्यात महाराष्ट्राची नदी प्रणाली. आता बघा 2 प्रकार पाडलेले आहे, पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या. त्यानंतर जलविभाजकाचं कार्य कोण कोण करतं, आणि गोदावरी, भीमा, कृष्णा नदी असेल ह्या बंगालच्या उपसागराला मिळतात म्हणजे या झाल्या पूर्ववाहिनी नद्या. आणि ज्या पश्चिम किंवा बंगालच्या उपसागराला मिळतात त्या कोणत्या झाल्या, त्या झाल्या पूर्ववाहिनी नद्या. आणि ज्या अरबी समुद्राला मिळतात त्या झाल्या पश्चिम वाहिनी नद्या. आता या पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये कोण येतं, तापी असेल, पूर्णा असेल, नर्मदा या झाल्या आपल्या, किंवा उल्हास नदी असेल किंवा सावित्री नदी असेल किंवा वैतरणा नदी असेल,
या झाल्या अरबी समुद्राला मिळतात म्हणून या झाल्या आपल्या पश्चिम वाहिनी नद्या. अशा प्रकारे महाराष्ट्रातील नदी प्रणालीचं वितरण आपल्याला या ठिकाणी. तर आपण पुढचा जे वैशिष्ट्य बघणार आहोत, पुढचं वैशिष्ट्य हवामान. आता हवामानाचा विचार करत असताना क्लायमेट. आता महाराष्ट्राचं हवामान हे विविधतेने नटलेलं. महाराष्ट्र आपण म्हणतो की महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आहे. महाराष्ट्राचा हवामानाचा आपल्याला विचार करत असताना कोकणामध्ये जर गेलो, कोकणात उष्ण दमट व सह्याद्री पर्वतावर जर आलो आपण, तर सह्याद्री पर्वतावर आर्द्र आणि थंड हवामान असतं. त्यानंतर अशा प्रकारे म्हणजे थोडक्यात महाराष्ट्र पठारावर गेलो उष्ण आणि विषम प्रकार थोड्याक्यात वाढू शकतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे हवामान आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येईल. किंवा अरबी समुद्रावरून येणारे वारे किंवा मान्सून वारे कोकण आणि घाटमाथ्यावर जास्त पाऊस देतात. आता आपल्याला माहिती आहे की कुठलाही महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाचा पाऊस येतो तो नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून. म्हणजे नैऋत्येकडून येणारे वारे हे अरबी समुद्रावरून येत असतात आणि ह्या पश्चिम घाटावरती किंवा कोकणामध्ये जास्तीत जास्त पाऊस देतात. हाच पाऊस किंवा कोकण किंवा पश्चिम घाटावरती मोठ्या प्रमाणावर पाऊस ह्याच गोष्टीमुळे पडतो की अरबी समुद्रावरून येणारे मान्सून वारे या ठिकाणी अडले जातात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस देतात. आणि ह्या ठिकाणी जो पाऊस पडतो त्याला प्रतिरोध पर्जन्य असे म्हणतात. म्हणजे ह्या ठिकाणी पर्जन्याचा एक प्रकार आहे किंवा पावसाचा जो प्रकार आपण म्हणतो की ह्या ठिकाणी सह्याद्री पर्वताला ओलांडत असताना किंवा जे मान्सून वारे त्या ठिकाणी प्रतिरोध म्हणजे अडवले जातात किंवा अडले जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो. असा जर आपण पुढं गेलो तर मावळच्या पूर्व भागामध्येही मध्यम प्रकारचा पाऊस पडतो आणि तर काही भागामध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. म्हणजे ढग आहेत पण पाऊस नाही. म्हणजे जर आपण थोडंसं सह्याद्रीच्या पूर्वेला गेलो तर काही भागामध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश. म्हणजे पर्जन्य म्हणजे फक्त ढग असतात अवकाशामध्ये किंवा त्या ठिकाणी पाऊस पडायचा नाही. म्हणजे थोडक्यात पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी कमी होत जाते आपल्याला दिसून येत असते. किंवा पश्चिम महाराष्ट्रात थोडं काही असे भागात गेलो की अहमदनगर जिल्हा असेल किंवा काही जरासा भाग असेल की ज्या भागामध्ये अतिशय कमी पाऊस पडतो आणि कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी अवर्षणग्रस्त प्रदेशही आपल्याला निर्माण झालेले दिसून येतात. किंवा आता हे झालं इकडच्या भागेतलं म्हणजे कुठलं सह्याद्री पर्वत किंवा सह्याद्री पर्वताचा पर्जन्य छायेचा प्रदेश. पण विदर्भात गेलं तर विदर्भामध्ये वेगळी परिस्थिती. विदर्भामध्ये गेलं तर पूर्व बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्यापासून काही प्रमाणात पाऊस पडतो आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी पाऊस पडतो. यामुळे पावसाचे प्रमाण वाढते. आता ह्या ठिकाणी सह्याद्री पर्वत किंवा पठारावरती येणारे हे अरबी समुद्रावरून येणारे वारे असतील. पण ह्या बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे हे विदर्भाच्या ह्याच्यात येत असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस येतो. म्हणजे ह्या ठिकाणी असणारं महाराष्ट्राचं हवामान कसं आहे बघा. या ठिकाणी काही ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं कोकणामध्ये उष्ण दमट, तर सह्याद्री पर्वतावर गेलं तर आर्द्र आणि थंड आपल्याला दिसून येईल. म्हणजे अशा प्रकारे हवामानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं व्हॅरिएशन आपल्याला दिसून किंवा विविधता दिसून येते. म्हणजे तापमानाच्या बाबतीमध्ये असेल किंवा पावसाच्या बाबतीमध्ये असेल किंवा आर्द्रतेच्या बाबतीमध्ये असेल. ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी म्हणजे कोकणामध्ये गेल्यावर कोकणातील असणारी परिस्थिती, पश्चिम घाटात गेल्यानंतर पश्चिम घाटातील असणारी परिस्थिती किंवा देशावर किंवा आपण जर मराठवाडा किंवा असणारा देश असेल किंवा महाराष्ट्र पठार असेल या ठिकाणची असणारी परिस्थिती ही वेगवेगळी आहे. किंवा त्यानंतर पुढं विदर्भात गेल्यानंतर विदर्भात असणारं हवामान हे वेगळं आहे. म्हणजे अशा प्रकारे हवामान हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे वैशिष्ट्य सांगत असताना हाही हवामानाचं एक वैशिष्ट्य आपण सांगितलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे आपण हवामान हा घटक समजला असेल. आता त्यानंतर की पुढचा जो घटक आपला बघायचा आहे त्याला म्हणायचं मृदा किंवा त्याला म्हणतात सॉईल. आता या सॉईल बघत असताना आपल्याला की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सॉईल्स आहे की महाराष्ट्रामध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा तसेच तापी नद्यांच्या खोऱ्यामध्ये जाड थराची आणि सुपीक गाळाची सुपीक मृदा आपल्याला सापडत असते. आपल्याला स्पष्टपणे पाहावयास मिळते किंवा थोडक्यापणे सापडते. म्हणजे गोदावरी असेल, भीमा असेल, कृष्णा असेल, तापी या नद्यांच्या खोऱ्या आणि नद्यांच्या खोऱ्यांमध्ये आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी सुपीक किंवा गाळाची मृदा आपल्याला सापडत असते. त्यानंतर काही भागामध्ये गेलं की पठारावर म्हणजे ज्या ठिकाणी पठार आहे त्या पठारावर ते काळी मृदा आपल्याला विस्तृतपणे आपल्याला त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत. त्यानंतर काही सह्याद्री माथ्यावर गेलो कोकणात उदाहरणार्थ रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग किंवा काही पठारावर कोल्हापूर, सातारा या ठिकाणी जर गेलो तर जांभा प्रकारची मृदा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आता बघा गोदावरी, भीमा आणि कृष्णा ह्या ठिकाणी आपल्याला सापडली काळी सुपीक व एकदम मृदा. त्यानंतर काही पठारावर आपल्याला मध्यम थराची काळी मृदा सापडली. तर काही भागामध्ये उदाहरणार्थ रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि काही
सातारा सांगली या भागामध्ये गेलो तर आपल्याला जांभ्या प्रकारच्या मृदेचा प्रकार आपल्याला त्या ठिकाणी चालला. आता कोकण किनारपट्टीवर जर गेलो आपण तर त्या ठिकाणी गाळाची जमीन उत्तर व दक्षिण दिशेने आपल्याला आढळून येते, थोडक्यात सांगता येईल. आणि कोकण किनारपट्टी म्हणजे गाळाची जमीन त्या ठिकाणी आणि थोडक्यात गाळाची मृदाही त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. तर विदर्भात जर गेलो आपण तर उत्तर कोकण किंवा विदर्भाच्या पूर्व भागामध्ये गेलो तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली ह्या जिल्ह्यामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला तांबडी किंवा पिवळसर प्रकारची मृदा आढळते. म्हणजेच मृदेमध्ये सुद्धा विविधता आपल्याला दिसते. म्हणजे असणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये असणारी नद्यांची सुपीक गाळाची मृदा, तर त्या ठिकाणी काही असणाऱ्या त्या ठिकाणी असणारी काळी कापसाची मृदा, तर काही भागामध्ये असणारी जांभा प्रकारची मृदा, तर काही ठिकाणी असणारी आपल्याला पिवळसर किंवा तांबडी मृदा ही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे अशा मृदेचा सुद्धा विविधता आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येईल. म्हणजे हे एक सुद्धा आपल्याला मृदेच्या बाबतीमध्ये किंवा महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की हे एक सुद्धा वैशिष्ट्य आहे की मृदेचं आपल्याला एक वैशिष्ट्य बघितल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत की मृदेवरती अवलंबून असणारं जे पुढचं घटक येतो म्हणजे वनस्पती. आता वनस्पतीचा हे एक वैशिष्ट्य कसं होऊ शकतं तर बघा, आता वनस्पतीचं वैशिष्ट्य बघत असताना आपल्याला की उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य सावंतवाडी भागात असून वनस्पतीचे दाट आच्छादन त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. म्हणजे या भागामध्ये सावंतवाडी म्हणजे त्या ठिकाणी उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य. आता अरण्याचे काही प्रकार असतात, उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य, पानझडी अरण्य, काटेरी वनस्पती, त्यानंतर अशा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. पण सध्या उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य जर बघायचे असतील आपल्याला तर महाराष्ट्रामध्ये किंवा दाट आच्छादन जर बघायचं असेल तर आपल्याला सावंतवाडी विभागात जावे लागेल. किंवा निम्न सदाहरित अरण्य जर बघायचे असेल तर आपल्याला कोकणात किंवा कोकणाच्या घाटमाथ्यावर आपल्याला दिसून येईल. त्या ठिकाणी पाईन असेल, वेगवेगळ्या प्रकारची नाना प्रकारची आईन किंवा प्राईन या प्रकारची वृक्ष आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. किंवा त्यानंतर पुढे जर गेलो उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य आपल्याला किंवा उपउष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य जर बघायचे असेल आपल्याला तर आपण महाबळेश्वरला जाऊ, पाचगणीला, या भागामध्ये अंजन, हिरडा किंवा ह्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती किंवा वृक्ष आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतात. म्हणजे हे झाले बघा वनस्पतीच्या बाबतीत सुद्धा किती विविधता आहे. म्हणजे सावंतवाडी भागात असेल तर उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य, त्यानंतर कोकणच्या घाटमाथ्यावर असेल तर निम्न सदाहरित अरण्य, आणि जर आपण महाबळेश्वर किंवा ह्या भागामध्ये महाबळेश्वर किंवा पाचगणी भागात गेलो त्या ठिकाणी उपउष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य आढळतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वनस्पती किंवा प्रत्येक ठिकाणी असणारी विविधता आपल्याला त्या ठिकाणी दिसत असते. किंवा पर्जन्य छायेच्या प्रदेशात गेलो किंवा पूर्व विदर्भामध्ये जर आपण गेलो तर पूर्व विदर्भात गेल्यानंतर त्या ठिकाणी पानझडी अरण्य असून येतात. आणि पानझडी अरण्य हे आर्थिकदृष्ट्या म्हणजे त्यात सागवान हा असा एक घटक आहे, त्याचाही त्या ठिकाणी उपयुक्त होतं. किंवा देशावरच्या काही कमी पावसाच्या प्रदेशामध्ये पानझडी वृक्ष असतात. उदाहरणार्थ खैर असेल, बेल असेल, त्यानंतर बाभूळ असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वाचे वृक्ष आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल किंवा विदर्भामध्ये काटेरी वनस्पती, बाभूळ, हिवर किंवा ही वृक्ष आपल्याला आढळून येतात. म्हणजे वनस्पतीच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे उष्णकटिबंधीय उष्णकटिबंधीय सदाहरित वनस्पती त्या ठिकाणी आहे, निम्न सदाहरित वनस्पती आहे, त्यानंतर उपउष्ण सदाहरित वनस्पती पण त्या ठिकाणी आहे, त्यानंतर आर्द्र पानझडी वनस्पती पण आहे, त्यानंतर कमी पावसाच्या प्रदेशात किंवा त्याला आपण वृक्ष अशा पानझडी वनस्पती आहे, काटेरी वनस्पती पण त्या ठिकाणी आहेत. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींनी असा हा महाराष्ट्र नडलेला आहे. म्हणजे हे एक आपल्याला त्याचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढे जाणार आहोत आपण पशुधनाविषयी चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या पशुधनाचा विचार करत असताना आपल्याला महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचं पशुधन असू शकतं, की पशुधन म्हणजे नेमकं काय असू शकतं, की महाराष्ट्रामध्ये असणारं पशुधनाचा आपल्याला विचार करावा लागेल. आता महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत असेल किंवा दख्खनच्या पठारावरच्या वेगवेगळ्या डोंगररांगा असेल किंवा सातपुडा पर्वतरांगा असेल किंवा कोकणामध्ये असणारे विविध प्राणी राहत असतात. म्हणजे सह्याद्री पर्वतात राहणारे प्राणी, दख्खनच्या पठारावरील डोंगररांगामध्ये राहणारे प्राणी, सातपुडा पर्वतरांगेमध्ये राहणारे प्राणी, अशा कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला दिसून येतात. म्हणजे आता जर आपण त्याचा थोडासा मागोवा घेतला की महाराष्ट्राने वन्य प्राण्यांच्या जोपासण्यासाठी काही महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यानं निर्माण केली. उदाहरणार्थ चंद्रपूरला जो ताडोबा आहे, त्या नागपूरला पेंच, भंडाऱ्याला गेलं तर नवेगाव सापडतं, मुंबईला आलं तर बोरीवली आहे, अमरावतीला गेलं तर गुगामल आहे. म्हणजे अशा प्रकारे
या ठिकाणी आपल्याला ही काही ही अशा प्रकारचे राष्ट्रीय उद्यानं ही महाराष्ट्र सरकारने निर्माण केले. काही महाराष्ट्रामध्ये जवळजवळ अभयारण्य 22 प्रकारचे अभयारण्य आहेत. त्यापैकी काही असतील तर त्यामध्ये अरण्यामध्ये मेळघाट असेल, व्याघ्र प्रकल्प आहे. नगरला गेलं तर माळढोक पक्षी प्रादुर्भाव. राधानगरी किंवा कोल्हापूरला आपण गेलो तर राधानगरी गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला कोणता वस्तू व्याघ्र स्वरूपाचं गवा स्वरूपाचं आढळू शकतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचं पशुधन महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे महाराष्ट्रालाही पशुधनाच्या बाबतीत जर विचार केला आपण तर त्या ठिकाणी विविधता आपल्याला दिसून किंवा वैशिष्ट्यपूर्ण असं एक वैशिष्ट्य आपल्याला महाराष्ट्राचं पशुधनाच्या बाबतीतही दिसत असतात. म्हणजे शेती व्यवसायाच्या दृष्टीने जर बघितलं गेलं तर शेती व्यवसाय असेल किंवा वेगवेगळे पशुपालन व्यवसाय असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल किंवा कातडी उद्योग असेल किंवा मांस उद्योग असेल, ह्यामध्ये किंवा उद्योगधंदे ही प्रामुख्याने आपल्या ह्या पशुधनावर अवलंबून आहेत. म्हणजे कोकणामध्ये असणारं पशुधन, पश्चिम महाराष्ट्रावर असणारं पशुधन, अमरावती विभाग असेल किंवा विदर्भ असेल तर विदर्भात असणारं पशुधन यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा फरक आहे. किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या शेती व्यवसायासाठी असेल, शेती व्यवसायासाठी असणारा दृष्टीने असणारे जे पशु लागतात ते, म्हणजे शेती व्यवसाय करण्याच्या दृष्टीने किंवा पशुपालन व्यवसाय करायचा असेल तर त्या ठिकाणी असणारे जे पशुधन हेही अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजेच कातडी उद्योग असेल, मांस उत्पादन उद्योग असेल किंवा दुग्ध उत्पादन असेल, याही पशुधनाच्या आधारे हे केले जात असतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे ही पशुधन हेही एक महत्त्वाचं आपल्याला हे सांगता येईल की हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आता हे झालं की आता किनारपट्टीवर गेलो आपण तर किनारपट्टीवर खाऱ्या किंवा अंतर्गत भागात गोड्या पाण्याची मासेमारी चालते. म्हणजे खाऱ्या पाण्याची म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरती समुद्रात किंवा समुद्राच्या महाराष्ट्राच्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र किनारपट्टी लावली त्या ठिकाणी खाऱ्या पाण्यात किंवा अंतर्गत भागात गोड्या पाण्याचे सरोवर, म्हणजे उदाहरणार्थ ज्या ठिकाणी नदी असेल किंवा तळे तयार केले असेल त्या ठिकाणी गोड्या पाण्याच्या मासेमारी ही आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आपल्याला पुढे जाऊन ते असणारे जलसिंचनाची व्यवस्था काय किंवा जलसिंचन काय आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की मगाशी बघितलं हवामानाचा विचार करत असताना बघितलं आपण की कोकण असेल तर कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, विदर्भ असेल तर विदर्भात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, पश्चिम घाटामध्ये पाऊस पडतो. पण पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राचा काही पर्जन्यछायेचा प्रदेश असेल किंवा मराठवाडा असेल किंवा मराठवाड्याचा काही प्रदेश म्हणजे औरंगाबाद असेल, जालना असेल, ह्या प्रदेशामध्ये अतिशय कमी पाऊस पडतो. ही आपल्याला बघायची. म्हणजे महाराष्ट्रातील पावसाचे असमान वितरण, काही भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो तर काही प्रमाणामध्ये अतिशय कमी प्रमाणात पडतो. म्हणजे अवर्षणग्रस्त परिस्थिती ही जलसिंचनाची आवश्यकता आहे. म्हणजे ज्या ठिकाणी अतिशय कमी पाऊस पडतो तर ज्या ठिकाणी अतिशय कमी पाऊस पडतो तर त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा घटक जो लागत असतो शेतीला किंवा कुठल्याही गोष्टीला तर तो जलसिंचनाचा लागत असतो. म्हणजेच ही गोष्ट जलसिंचनाची आवश्यकता काय आहे तर आवश्यकता याचं काय एकमेव कारण आहे की ज्या ठिकाणी अतिशय आणि जलसिंचन वाढलं पाहिजे किंवा जलसिंचनाची गरज काय की जास्तीत जास्त ज्या ठिकाणी कमीत कमी पाऊस पडतो आणि अनिश्चित स्वरूपाचा पडतो. म्हणजे एखाद्या वर्षी जर पडला तर मोठ्या प्रमाणात पडतो, एखाद्या वर्षी पडला तर अतिशय कमी प्रमाणात पडतो. त्यामुळे ह्या की महाराष्ट्राच्या एकूण लागवड क्षेत्रापैकी 30% क्षेत्राला जलसिंचनाच्या फक्त 13% सिंचनाखाली आहे हे आपल्याला म्हणावं लागेल. आता याच्यामध्ये प्रामुख्याने जलसिंचनाखाली जर विचार केला तर सिंचनाचे काही स्रोत असतात. विहिरी असतील, पाझर तलाव असेल, उपसा जलसिंचन असेल, कालव्यामार्फत म्हणजे नदीवर धरणं बांधून तयार केलेले कालवे असतील, याचाही जलसिंचनाचा आपण या ठिकाणी विचार होत असतो. आता नवीन वेगवेगळ्या प्रकारचे जलसिंचन आले. ठिबक सिंचन असेल, तुषार जलसिंचन असेल, याचाही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रसार होऊ लागला आहे. त्याच्यामुळे ही पीक पद्धतीमध्ये असेल किंवा पाणीच्या अवर्षणग्रस्त भागाला एक ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल किंवा शेततळे असेल, यांचाही मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये प्रसार झाला आहे आणि त्याचा विकास होत झाला आहे. आता जलसिंचन विहिरी असेल किंवा कालवे असेल हे जलसिंचनाची मोठी वाटा आहे आपल्याला माहिती आहे. आता महाराष्ट्रामध्ये मोठमोठे प्रकल्प तयार करण्यात आले. आता हे नीरा प्रकल्प असेल किंवा गंगापूर प्रकल्प असेल, भंडारदरा असेल, जायकवाडी असेल, कोयना असेल, पुष्णी असेल किंवा निळवंडे धरण असेल किंवा मुळा धरण असेल किंवा अशा वेगवेगळ्या धरणं बांधून किंवा वेगवेगळ्या धरणामुळे महाराष्ट्रामध्ये जलसिंचनाच्या बऱ्याच व्यवस्था करून आल्या. म्हणजे त्याच्यावरती उजवा कालवा, डावा कालवा अशा प्रकारचे कालवे काढून त्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये ते पाणी पोहोचवले आणि त्यामुळं जलसिंचनाचं जास्तीत जास्त क्षेत्र कसं जलसिंचनाखाली आणता येईल महाराष्ट्रातलं किंवा अवर्षणग्रस्त भागामध्ये जलसिंचनाच्या सुविधा कशा पोहोचवतील
हे आपल्याला बघता येईल. आणि त्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या जलसिंचनाच्या योजना त्या ठिकाणी राबवल्या गेल्या. त्यानंतर लघु पाटबंधाऱ्याच्या योजना त्या ठिकाणी राबवल्या गेल्या. त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर जलसिंचनाची समस्या वर्षणग्रस्त भागात असेल किंवा ज्या ठिकाणी अतिशय कमी स्वरूपात पाऊस पडतो त्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणी जलसिंचनाच्या सुविधा पुरवल्यामुळे मोठ्या प्रमाणात क्षेत्र हे जलसिंचनाखाली येत आहेत. किंवा आज जर विचार केला तर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये शेतीला पाणी पुरवठा होत असतो. आणि ह्या पाणी पुरवठा होत असल्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात जलसिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्यामुळेही जलसिंचनाचे वेगवेगळे प्रकार आल्यामुळे, जलसिंचनामध्ये नवनवीन संशोधन आल्यामुळे, नवनवीन संशोधनाचे केल्यामुळेही महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राचे वैशिष्ट्य बघत असताना प्राकृतिक रचना हे त्याचं वैशिष्ट्य, नदी प्रणाली, हवामान, मृदा, वनस्पती, पशुधन, जलसिंचन असे हे 7 घटकांचा आपण अभ्यास केला आहे. आता ह्या 7 घटकांचा अभ्यासत असताना की प्राकृतिक रचना कशी होती, नदी प्रणाली काय आहे, त्यानंतर हवामान कसं होतं, मृदा काय आहे, वनस्पती, पशुधन, जलसिंचन ह्या गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार केला आहे किंवा अभ्यास केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या महाराष्ट्राची वैशिष्ट्ये याची कोणाच्या मनात काही शंका असेल, कोणाच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असेल, या ठिकाणी माझा ईमेल ID दिला आहे bharatgadak@kthcollege.ac.in यावरती आपण मेल करू शकता. जरा धन्यवाद.